आता तुमचं YouTube चॅनल ज्याचं नाव आहे ICT गुरु वे टू हॅपी लर्निंग. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या MBA या अभ्यासक्रमामध्ये प्रोजेक्ट वर्क हे कंपल्सरी आहे. प्रथमतः आपल्याला त्याच्या प्रोजेक्ट प्रपोजलला, ज्याला आपण सिनॉप्सिस असं म्हणतो, त्याला मान्यता घ्यावी लागते. त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. MBA सेकंड इयरमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हे प्रोजेक्ट वर्क कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. याला 200 मार्क्स देण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा प्रोजेक्ट वर्क केल्याशिवाय आपण MBAची परीक्षा किंवा डिग्री ही पास होऊ शकत नाही. त्यामुळं आता हे प्रोजेक्ट वर्क किंवा हे प्रपोजल जे आहे, सिनॉप्सिस आहे, तो कशा पद्धतीनं आपण कंप्लीट करू शकतो, चला पाहूया. प्रथमतः प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला त्यासाठी टॉपिकचं सिलेक्शन करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कोणकोणते मुद्दे आपल्या समोर असणे गरजेचं आहे. तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे रिलेव्हंट अँड कंटेम्पररी टॉपिक असला पाहिजे. आपण जो टॉपिक निवडणार आहे तो सध्याच्या कालखंडासाठी रिलेव्हंट असला पाहिजे. दुसरी गोष्ट, हा टॉपिक रिअल इश्यूज संदर्भात असला पाहिजे, वास्तविक गोष्टीशी निगडीत असला पाहिजे. कोणत्याही प्रकारच्या काल्पनिक किंवा आभासी साहित्याच्या माध्यमातून MBA साठी प्रोजेक्ट आपण करू शकत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ डाटा. आपल्याकडे हा टॉपिक सिलेक्ट करत असताना कोणत्या प्रकारचा डाटा त्या संदर्भात अवेलेबल आहे याची माहिती घेतली पाहिजे आणि त्या डाट्याला अनुसरूनच आपण टॉपिकचं सिलेक्शन केलं पाहिजे. त्याचं कारण म्हणजे आपला पुढचा मुद्दा आहे, टाइम अवेलेबल ॲट हँड. आपल्याला 1 वर्षाचा कालखंड हा प्रोजेक्ट करण्यासाठी आहे आणि या कालखंडाच्या आतमध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे. त्यामुळं आपल्याला अवेलेबल असणारा डाटा याचा आपण विचार केला पाहिजे. डाट्याचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे प्राथमिक डाटा आणि दुसरा दुय्यम डाटा. या दोन्ही माध्यमातून आपण डाटा कलेक्शन करू शकतो आणि म्हणून अवेलेबल असणारा डाटा याचं पूर्ण भान आपल्याला असणं गरजेचं आहे. मी जो टॉपिक निवडलेला आहे तो इंटरडिसिप्लिनरी जर असेल, ज्याला आपण आंतरविद्याशाखीय असं म्हणतो, तर अत्यंत उत्तम आहे. उदाहरणार्थ, तुम्ही साताऱ्यातील विहिरींचा अभ्यास करणार असाल तर हा रिसर्च केवळ इकॉनॉमिक्स किंवा मॅनेजमेंट याच्याशी निगडीत नाही आहे, तर हा भौगोलिक परिस्थितीवर देखील निगडीत असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे हा रिसर्च इंटरडिसिप्लिनरी म्हणजेच आंतरविद्याशाखीय होताना आढळून येतो. टॉपिक निवडत असताना तो समाजासाठी किती ॲप्लिकेबल आहे याचाही विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे सर्व मुद्दे आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण टॉपिकचं सिलेक्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यापीठ नियमानुसार आपल्या सिनॉप्सिसमध्ये किंवा प्रोजेक्ट प्रपोजलमध्ये हे मुद्दे असणं गरजेचे आहे. त्यामध्ये पहिला आहे इंट्रोडक्शन, इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी. दुसरा आहे रॅशनल. तिसरा आहे ऑब्जेक्टिव्स. चौथा आहे हायपोथेसिस. पाचवा आहे रिसर्च मेथडॉलॉजी. सहावा आहे एक्सपेक्टेड कॉन्ट्रीब्युशन. सातवा आहे चॅप्टरायझेशन, ज्याला आपण चॅप्टर स्कीम असे देखील म्हणू शकतो. आणि शेवटी बिब्लिओग्राफी. तर हे मुद्दे आपण आपल्या सिनॉप्सिसमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. आता हा सिनॉप्सिस जो आहे, हा सिनॉप्सिस ॲटलिस्ट 5 to 7 पेजेसचा असणं अपेक्षित आहे. आता आपण या सिनॉप्सिसमधील हे सर्व मुद्दे 1 by 1 पाहणार आहोत आणि त्याविषयीची थोडक्यात माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला सिनॉप्सिस तयार करत असताना कोणतीही अडचण येणार नाही. सिनॉप्सिस मधला पहिला मुद्दा आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन देत असताना
इंट्रोडक्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होणं अपेक्षित आहे, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ब्रीफ व्ह्यू ऑफ द सब्जेक्ट. त्या विषयासंदर्भाची थोडक्यात माहिती देणं अपेक्षित आहे. त्याला आपण ओव्हरव्ह्यू ऑफ द सब्जेक्ट असं देखील म्हणू शकतो. या ठिकाणी तिसरा मुद्दा येतोय ओव्हरव्ह्यू ऑफ द सब्जेक्ट. त्या विषयासंदर्भातचा संपूर्ण गोषवारा किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की प्रिव्हियस नॉलेज जे तुम्हाला आहे ते तुम्ही त्या ठिकाणी अत्यंत ब्रीफली मांडणं अपेक्षित आहे. त्यानंतर सब्जेक्ट मस्ट बी एक्सप्लेन्ड ब्रीफली. आता ही मांडणी अत्यंत ब्रीफ संक्षिप्त स्वरूपामध्ये असली पाहिजे. अगदी निबंध वजा ती माहिती देणं अपेक्षित नाही आहे. इंट्रोडक्शन ही जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 पेजेसची असावी अशी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट इंट्रोडक्शन मधली म्हणजे या इंट्रोडक्शनमध्ये यू शुड इंट्रोड्यूस युअर प्रॉब्लेम. तुमचा जो प्रॉब्लेम आहे, आता या ठिकाणी रिसर्चमध्ये प्रॉब्लेमचा अर्थ काय आहे? रिसर्चमध्ये आपण एक समस्या घेत असतो आणि त्या समस्येची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. मग जी कोणती समस्या आपण अभ्यासासाठी घेतलेली आहे त्या समस्येसंदर्भाची माहिती इंट्रोडक्शनमध्ये देणं अत्यंत अपेक्षित आहे. यानंतर पुढचा मुद्दा जो येतो तो आहे सिग्निफिकन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ द स्टडी. म्हणजे त्या टॉपिकचं महत्त्व किती आहे, गरज किती आहे, या मुद्द्याअंतर्गत कोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत ते आपण पाहणार आहोत. Why in his opinion, here he means researcher, why in researcher's opinion the subject is important is to be explained in. या ठिकाणी जो टॉपिक किंवा जो सब्जेक्ट किंवा जो प्रॉब्लेम आपण डिस्कस करणार आहोत रिसर्च प्रोजेक्टमध्ये तो रिसर्चरच्या दृष्टिकोनातून का महत्त्वाचा आहे आणि किती महत्त्वाचा आहे याची मांडणी आपण सिग्निफिकन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी या मुद्द्याअंतर्गत करणं गरजेचं आहे. दुसरं गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयानुसार त्या विषयाचं महत्त्व हे बदलताना दिसून येतं. हे कशावर अवलंबून असतं? इट डिपेंड्स ऑन द प्लेस, लोकेशन, फर्म, काइंड ऑफ फर्म, प्रोडक्ट. या गोष्टींच्यावर प्रत्येक टॉपिकचं किंवा त्या स्टडीचं महत्त्व हे अवलंबून असतं. उदाहरण घ्यायचं झालं तर इफ रिसर्चर वॉन्ट्स टू डील विथ द सब्जेक्ट वर्किंग कॅपिटल. समजा एखादा रिसर्चर हा वर्किंग कॅपिटलवर अभ्यास करणार असेल तर ही मस्ट एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ वर्किंग कॅपिटल बाय कोटिंग 1 or 2 डेफिनेशन. त्यानं प्रथमतः काय केलं पाहिजे तर वर्किंग कॅपिटलची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट 1 ते 2 कोटेशन्स देऊन एक्सप्लेन केली पाहिजे. आणि त्यानंतर फर्दर ही शुड एक्सप्लेन हाऊ द इफिशियंट युटिलायझेशन ऑफ वर्किंग कॅपिटल इज इम्पॉर्टंट फॉर द सेल इंडस्ट्री. जी कुठली इंडस्ट्री तुम्ही निवडलेली आहे त्या इंडस्ट्रीसाठी वर्किंग कॅपिटल ही किती महत्त्वाची आहे हे तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलं पाहिजे. म्हणजे तुमचा जो अभ्यास आहे तो अभ्यास त्या इंडस्ट्रीसाठी किंवा त्या सेक्टरसाठी किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही अत्यंत योग्य शब्दामध्ये अत्यंत ब्रीफली या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे. आणि म्हणून सिग्निफिकन्स अँड इम्पॉर्टन्स ऑफ स्टडी या मुद्द्याअंतर्गत जे काही विश्लेषण तुम्ही करणार असाल त्यावर तुमच्या अभ्यासाचं महत्त्व ठरत असतं. यानंतर पुढचा मुद्दा आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कारण कुठलंही काम करत असताना आपण ध्येय आणि उद्दिष्ट पहिल्यांदा निश्चित करत असतो आणि त्यानंतरच आपण कामाला सुरुवात करत असतो. Objectives are the answer to the question what aspect researcher wants to know by doing this project. हा प्रोजेक्ट करून कोणकोणत्या गोष्टींचा उलगडा करण्याची इच्छा रिसर्चरची आहे ती सिद्ध होत असते. एकूण रिसर्चरचं ध्येय त्याची उद्दिष्ट कोणती आहेत हे या मुद्द्यावरून निश्चित होत असतं. आपण उदाहरणादाखल घेतलं तर समजा तुमचं प्रोजेक्ट टायटल असं असेल की अ स्टडी ऑफ ऑक्युपेशनल स्ट्रेस लेवल अमंग द मेडिकल प्रॅक्टिशनर्स हॅव्हिंग ओन नर्सिंग होम्स इन नाशिक.
हा जर तुमचा टॉपिक असेल, हा टॉपिक थोडासा सायकोलॉजीवर डिपेंड आहे, म्हणजे ऑक्युपेशनल जो स्ट्रेस असतो डॉक्टरांच्यावर मेडिकल सेक्टरमध्ये त्याच्यावर आधारित आहे. तर त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय काय असू शकतात किंवा असतील, तर पहिलं आहे टू स्टडी द जेंडर डिफरन्स फॉर द स्ट्रेस लेवल्स. म्हणजे जेंडरनुसार त्याची स्ट्रेस लेवल ही वेगवेगळी असू शकते, तर त्याचा अभ्यास करणं. दुसरा आहे टू स्टडी द स्ट्रेस लेवल इन मेल डॉक्टर्स. मेल डॉक्टरमध्ये ही स्ट्रेस लेवल कशा पद्धतीची असते, कोणत्या स्वरूपाची असते, त्याच्या विशिष्ट पॅरामीटरनुसार त्याचा अभ्यास केला जाईल. तसंच टू स्टडी द स्ट्रेस लेवल्स इन फिमेल डॉक्टर्स. फिमेल डॉक्टर्समध्ये सुद्धा कशा प्रकारचे स्ट्रेस असू शकतात हेही पाहिलं जाईल. आणि यातून मेल डॉक्टर्स आणि फिमेल डॉक्टर्स यांच्यामध्ये असणाऱ्या स्ट्रेसचं कंपॅरिझन रिसर्चमध्ये पुढे केलं जाईल. आणि पुढचं या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह दिलेलं आहे टू स्टडी हाऊ दे कोप अप विथ द स्ट्रेस. जो काही स्ट्रेस आहे त्याच्यावर ते कशा प्रकारे मात करतात याचा अभ्यास, म्हणजे ही उद्दिष्ट आहे. या संबंध गोष्टींचा अभ्यास करण्याचा उद्दिष्ट समोर डोळ्यासमोर ठेवून रिसर्चर हा टॉपिक सिलेक्ट करताना दिसून येतोय. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह निश्चित करू शकता, तुमच्या टॉपिकला अनुसरून ते असावेत. नंतर पुढचा मुद्दा आहे हायपोथेसिस, ज्याला आपण मराठीमध्ये गृहीतके असं म्हणतो. हायपोथेसिस हा अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण कुठलंही काम आपण काही गोष्टी गृहीत धरून करत असतो आणि विशेषतः संशोधन करत असताना गृहीत धरणं खूप अपेक्षित असतं, ज्याला आपण अझम्पशन ऑर सपोजिशन्स टू बी प्रूव्ड ऑर डिसअप्रूव्ड. आता हे जे अझम्पशन आहे, गृहीतक आहे, हे गृहीतक पुढे जाऊन प्रूव्ड होईल किंवा डिसअप्रूव्ड होईल, म्हणजे ते सिद्ध होईल किंवा सिद्ध होणार नाही, इट डिपेंड्स. पण आपल्याला काहीतरी गृहीत धरावं लागतं. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर समजा चाकूला धार काढणारं यंत्र आपल्याला शोधायचं असेल, तर त्यासाठी आपण असं गृहीत धरलं की आपण सायकलची जी चेन आणि पॅडल आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या मदतीनं आपण हे यंत्र बनवू शकतो. त्या पहिल्यांदा आपण गृहीत धरतो आणि त्यानंतर आपण त्या संशोधनाला सुरुवात करतो आणि मग पुढे जाऊन सिद्ध होतं की आपण सायकलच्या पॅडल आणि चेनच्या माध्यमातून अशा प्रकारचं यंत्र बनवू शकतो. म्हणजे आपण जे गृहीत धरलं होतं ते फुलफिल होताना दिसून येतं. तसं प्रत्येक रिसर्च करत असताना त्या टॉपिकनुसार आपल्याला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. आता हायपोथेसिस कशा प्रकारचा असावा, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे की तो क्लिअर आणि प्रिसाईज असावा, अत्यंत स्पष्ट असावा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची संदिग्धता असता कामा नाही, कॅपेबल ऑफ बिईंग टेस्टेड, जास्तीत जास्त तो सिद्ध होईल अशा प्रकारचाच असावा. तिसरी गोष्ट लिमिटेड इन स्कोप अँड मस्ट बी स्पेसिफिक. त्याचा जो स्कोप आहे तो स्कोप लिमिटेड असला पाहिजे, त्याची व्याप्ती मर्यादित असली पाहिजे, अन्यथा रिसर्च करत असताना बऱ्याचशा अडचणी येऊ शकतात. त्यानंतर एक्सप्रेस्ड इन मोस्ट सिम्पल वे. तुमचा जो हायपोथेसिसचं जे स्टेटमेंट असेल ते अत्यंत सिंपल साध्या पद्धतीनं मांडणे गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे मस्ट बी कन्सिस्टंट विथ नोन फॅक्ट्स. ज्या वास्तवतेला धरून असणारा असा हा हायपोथेसिस असणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे अमेनेबल टू टेस्टिंग विदिन लिमिटेड टाइम. जो काही हायपोथेसिस आहे तो अत्यंत कमी कालखंडामध्ये अभ्यासला जाऊ शकेल अशा प्रकारचा असावा. मुळात आपल्याला प्रोजेक्ट करण्यासाठी वेळ सुद्धा खूप कमी असतो. त्यामुळे मस्ट बी स्टेटिंग रिलेशनशिप बिटवीन व्हॅरिएबल्स. त्याच्याद्वारे जे व्हॅरिएबल्स आहेत त्या व्हॅरिएबल्समध्ये असणारी रिलेशनशिप जी आहे ती मांडता आली पाहिजे. आता आपण हायपोथेसिसचं उदाहरण पाहूया. या ठिकाणी एक हायपोथेसिसची 2 उदाहरणं दिलेली आहेत. ABC Company Limited has improved its financial position
during past 3 years, means from 2007 to 2010. हे आपलं पहिलं हायपोथेसिस आहे. दुसरा हायपोथेसिस आहे एबीसी कंपनी हॅज इम्प्रूव्ड इट्स मार्केट स्टँडिंग थ्रू इट्स सर्व्हिस इन नागपूर सिटी. ठीक आहे, हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत या स्टेटमेंटवरून लक्षात येतं की फायनान्शियली एबीसी ही कंपनी ग्रोथ करताना दिसून येते आणि ती पुढेही कशा प्रकारे ग्रोथ करेल या संदर्भाचा अभ्यास तुम्ही जर करत असाल तर ते गृहीतक सिद्ध होतं का की होत नाही हे तुम्ही कन्क्लुजनमध्ये मांडू शकता. अशा प्रकारे आपण हायपोथेसिस देऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे रिसर्च मेथडॉलॉजी. रिसर्च मधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिसर्च मेथडॉलॉजी किंवा रिसर्च पद्धत, संशोधन पद्धती ज्याला आपण म्हणतो. कारण संशोधन पद्धतीवरच संपूर्ण संशोधन अवलंबून असतं. अर्थशास्त्राचा, व्यवस्थापनाचा बहुतांशी वेळा अभ्यास करत असताना, संशोधन करत असताना सॅम्पल मेथडचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन त्याला आपण म्हणतो की डाटा कोणत्या प्रकारे कोणकोणत्या माध्यमातून कलेक्ट केला जाऊ शकतो याही गोष्टी रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर टूल्स ऑफ डाटा कलेक्शन, कोणकोणत्या टूल्सच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून डाटा कलेक्शन केलं जातं. आणि शेवटी मेथड ऑफ प्रोसेसिंग द डाटा कलेक्टेड, जो काही आपण डाटा कलेक्टेड केलेला आहे, कलेक्शन केलेला आहे, त्याची प्रोसेसिंग कशा प्रकारे. आता आपण उदाहरणादाखल थोडंसं पाहूया. सॅम्पल मेथडमध्ये आपल्याला आपल्या टॉपिकनुसार सॅम्पल सिलेक्ट करायचे असतात. आता हे सॅम्पलची डिझाईन सिलेक्ट करावी लागते आणि त्याची साईज देखील सिलेक्ट करणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ जसं मी मागाशी म्हटलंय तसं सातारा जिल्ह्यातील विहिरींचा सातारा जिल्ह्याच्या आर्थिक परिस्थितीवर होणारा जो प्रभाव आहे त्या प्रभावाचा अभ्यास तुम्ही करणार असाल तर अशा वेळी तुमचं सॅम्पल काय असेल तर सातारा जिल्ह्यातील विहिरी किंवा सातारा तालुक्यातील विहिरी, आपण थोडंसं मर्यादित केलं तर सातारा तालुक्यातील विहिरी हे तुमचं सॅम्पल असेल. मग त्या विहिरींना तुम्ही कशा प्रकारे डिवाइड करणार किंवा त्या विहिरींचे तुम्ही प्रकार कोणकोणते पाडणार किंवा त्या विहिरींच्या पैकी किती डाटा तुम्ही सिलेक्ट करणार आहात, हे याला आपण सॅम्पल सिलेक्शन म्हणतो, त्याचं डिझायनिंग म्हणतो आणि त्याची साईज निश्चित करणं म्हणतो. ठीक आहे, आता हे केल्यानंतर आपण त्या विहिरींच्या संदर्भाची माहिती कशा प्रकारे कोणकोणत्या सोर्सेसच्या माध्यमातून गोळा करणार आहे. तर डाटा कलेक्शनच्या दोन पद्धती पडतात, दोन सोर्सेस आहेत. एक म्हणजे प्रायमरी सोर्स आणि दुसरा म्हणजे सेकंडरी सोर्स. प्रायमरी सोर्समध्ये आपण प्रत्यक्ष त्या विहिरींच्या ठिकाणी किंवा त्या शेतकऱ्यांना व्हिजिट करून आपण माहिती गोळा करू शकतो. प्रश्नावलीच्या माध्यमातून असेल किंवा मुलाखतीच्या माध्यमातून असेल, आपण हा डाटा काय करू शकतो, कलेक्ट करू शकतो. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे सेकंडरी सोर्स, ज्यामध्ये आपण आर्टिकल्स असतील, जर्नल्स असतील किंवा यापूर्वी झालेली जे रिसर्च आहेत ते असतील किंवा शासनाकडे अवेलेबल असणारी माहिती असेल, या माध्यमातून जी माहिती गोळा करतो त्याला आपण सेकंडरी सोर्स असं म्हणतो. अशा प्रायमरी आणि सेकंडरी अशा दोन्ही पद्धतीनं आपण काय करत असतो, आपल्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी डाटा कलेक्ट करत असतो. आता हा डाटा कलेक्ट केल्यानंतर आपल्याला काही डाटा जो कलेक्ट केलेला आहे त्याच्यावर प्रोसेसिंग करण्यासाठी काही टूल्सची गरज असते. मग आपल्याकडे इकॉनोमेट्रिक टूल्स आणि स्टॅटिस्टिकल टूल्स आणि टेक्निक्स अवेलेबल असतात. त्याचबरोबर काही सॉफ्टवेअर्स अवेलेबल असतात. या टूल्सची मदत घेऊन आपण डाटा कलेक्शन करू शकतो, शिवाय या डाट्यावर प्रोसेसिंग देखील करू शकत असतो. आणि मग प्रोसेसिंग केल्यानंतर जे रिझल्ट आपल्या समोर येतात त्या रिझल्टच्या मदतीनं आपण आपला जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या कन्क्लुजनकडे किंवा त्या फाइंडिंग्सकडे जाऊ शकतो आणि त्याचा अभ्यास आपण उत्तम पद्धतीनं करू शकतो. यानंतर पुढचा मुद्दा असेल एक्सपेक्टेड कॉन्ट्रीब्युशन. आपण हा रिसर्च केल्यानंतर आपला प्रोजेक्ट
हा समाजासाठी, इंडस्ट्रीसाठी, आर्थिक किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये काय काय गोष्टी कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, काय काय गोष्टी तो देणार आहे, हे या ठिकाणी आपण मेन्शन करणं अपेक्षित आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे हाऊ द प्रोजेक्ट विल एनहान्स द प्रेझेंट लेवल ऑफ द नॉलेज. त्या सेक्टरमधलं जी नॉलेज आहे, ज्ञानशाखा जी आहे, ती ज्ञानशाखा किती वृद्धिंगत करू शकेल तुमचा प्रोजेक्ट, हे मांडणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की या रिसर्चमुळे किंवा या रिसर्च प्रोजेक्टमुळे जे ऑर्गनायझेशन असेल, ज्या संस्थेवर तुम्ही काम करणार आहात किंवा अभ्यास ज्या संस्थेचा करणार आहात, तर त्या संस्थेला काय मदत होणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही NGOजवर अभ्यास करत असाल तर त्या NGOजमुळे सामाजिक बदल कोणकोणते होतात, मग ते आर्थिक स्तरावर असतील किंवा जीवनशैलीच्या स्तरावर असतील, ते कोणकोणत्या प्रकारचे बदल होणं अपेक्षित आहे. तर याचा अहवाल जर तुम्ही त्या NGOजना सादर केला तर त्यांच्या कामाचा आउटपुट तपासण्यासाठी त्यांना मदत होईल. म्हणजे त्या ऑर्गनायझेशनसाठी तुमचा रिसर्च कॉन्ट्रीब्यूट करताना दिसून येतो. आणि म्हणून इंडस्ट्री असेल किंवा कस्टमर असेल किंवा बिझनेस असेल, यांच्यासाठी तुमचा रिसर्च प्रोजेक्ट हा किती बेनिफिशियल आहे किंवा त्यांचे कार्यपद्धती असेल किंवा कार्यक्षमता असेल, ती वाढवण्यासाठी आपला प्रोजेक्ट कितपत मदतशील होणार आहे, हे या ठिकाणी मांडणं अत्यंत अपेक्षित आहे. यानंतर पुढचा आणि शेवटचा मुद्दा, ज्याला आपण चॅप्टरायझेशन असं म्हणतो, त्याला आपण चॅप्टर स्कीम असं देखील म्हणू शकतो. तर चॅप्टर स्कीम म्हणजे काय? इट इज अ सिक्वेन्शियल अँड लॉजिकल अरेंजमेंट ऑफ द चॅप्टर्स. जे रिसर्चरला जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं तो त्याचा जो रिसर्च आहे तो काय करू शकतो, लॉजिकल वेनं अरेंज करू शकतो. आता हे करत असताना काही गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे. ते म्हणजे कव्हर ऑल द रिलेटेड इश्यूज. त्या टॉपिक संदर्भाचे संबंध जे इश्यूज आहेत ते तुम्ही यामध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. नॉट हॅव टू मेनी चॅप्टर्स. खूप जादा चॅप्टर्स असणं अपेक्षित नाही. जास्तीत जास्त 5 ते 6 चॅप्टर इट्स ओके. त्यानंतर मेंटेन द फ्लो ऑफ द सब्जेक्ट अँड हॅव अ लॉजिकल सिक्वेन्स. आपण जी मांडणी करणार आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये, त्याच्यामध्ये एक प्रॉपर सिक्वेन्स असणं गरजेचं आहे, फ्लो असणं गरजेचं आहे. अदरवाईज पहिला चॅप्टर आणि दुसरा चॅप्टर याच्यामध्ये जर विसंगती असेल तर तो अभ्यास अत्यंत संदिग्ध आणि किचकट होऊ शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नॉट बी ओव्हरलॅपिंग. बऱ्याच वेळेला काय होतं की प्रत्येक टॉपिक हा एकसारखा वाटायला लागतो, तर हे अशा प्रकारचं ओव्हरलॅपिंग कोणत्याही प्रकारचं होता कामा नये. हॅव सफिशियंट नंबर ऑफ सब हेडिंग्स. आपण प्रत्येक टॉपिकमध्ये हेडिंग देत असतो आणि पुन्हा सब हेडिंग्स देत असतो. तर हे हेडिंग्स आणि सब हेडिंग्स जे आहेत ते सफिशियंट असावेत, योग्य प्रमाणात असणं अपेक्षित आहे. जास्त सुद्धा ते असता कामा नयेत. बी क्लिअर अँड कन्साइज. तुमची जी मांडणी आहे ती मांडणी क्लिअर आणि कन्साइज असणं अपेक्षित आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. चॅप्टर नंबर 1, 2, 3, 4, 5 या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन अँड रिसर्च डिझाईन. या ठिकाणी प्रस्तावना दिसून येते आणि रिसर्च डिझाईन कशी आहे एकूण त्याची मांडणी केलेली आहे. ओव्हरव्ह्यू ऑफ द इन्शुरन्स इंडस्ट्री. हा टॉपिक जो आहे तो इन्शुरन्स इंडस्ट्री संदर्भात आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भाची माहिती दुसऱ्या टॉपिकमध्ये दिलेली आहे. तिसऱ्या टॉपिकमध्ये कंझ्युमर बिहेवियर, अ कन्सेप्च्युअल डिस्कशन. या ठिकाणी कंझ्युमर बिहेवियर संदर्भात ज्या कन्सेप्ट्स आहेत त्याचं डिस्कशन केलेलं दिसून येतं. त्यानंतर चौथ्या चॅप्टरमध्ये डाटा प्रेझेंटेशन, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, म्हणजे जो डाटा कलेक्ट केलेला आहे त्याचं ॲनालिसिस करणं, पृथक्करण करणं आणि त्याचा अर्थ लावणं, या संबंध गोष्टी चौथ्या चॅप्टरमध्ये दिसून येतात. आणि शेवटच्या चॅप्टरमध्ये फाइंडिंग्स, कन्क्लुजन्स आणि सजेशन्स दिसून येतात.
जे काही कन्क्लुजन्स असतील किंवा जी काही माहिती त्याच्यातून अभ्यासातून समोर आलेली आहे त्याची मांडणी या शेवटच्या टॉपिकमध्ये केलेली दिसून येते. आणि याच्या शेवटी सिनॉप्सिसच्या शेवटी आपण बिब्लिओग्राफी घेऊ शकतो, ज्याला आपण जी संदर्भ पुस्तके वापरत असतो त्या संदर्भ पुस्तकांचा रेफरन्स या ठिकाणी आपण देत असतो. त्याचबरोबर आपण मुलाखत पद्धती किंवा प्रश्नावली पद्धतीचा वापर केलेला असेल तर अपेंडिक्स या मुद्द्याअंतर्गत आपण ती प्रश्नावली जोडू शकतो किंवा जे आपण मुलाखतीसाठी वापरलेले प्रश्न आहेत ते प्रश्न देखील या ठिकाणी जोडू शकतो. अशा प्रकारे आपण सिनॉप्सिस तयार करू शकतो. सिनॉप्सिसचं जे पहिलं पेज आहे त्याचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे. कशा प्रकारे हा सिनॉप्सिस असला पाहिजे पहा. वरती हेडिंगला आपण म्हणणार आहोत अ सिनॉप्सिस ऑन आणि या ठिकाणी आपलं टॉपिकचं नाव देणार आहोत. सबमिटेड टू स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक. ॲज partially fulfillment for the award of मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन MBA बाय, या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. PRN नंबर, जो तुमचा PRN नंबर असेल तो मेन्शन करायचा आहे. आणि खाली अंडर द गायडन्स ऑफ, कुणाच्या गायडन्स अंतर्गत तुम्ही हे करणार आहात त्या शिक्षकांचं किंवा सुपरवायझरचं नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं फ्रंट पेज असेल. तर या सर्व मुद्द्यांच्या अनुषंगानं आणि या सर्व मुद्द्यांच्या मदतीनं आपण अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं सिनॉप्सिस बनवू शकतो आणि तुम्ही बनवाल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.